हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे सायली आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 25 मोस्ट आस्क MCQs ऑन फार्मास्युटिकल अनालिसिस. तुम्ही जर फार्मसी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करत असाल लाईक GPAT, ड्रग इन्स्पेक्टर, DMAR एक्झाम्स, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण याच्यामध्ये मी फार्मास्युटिकल अनालिसिसचे असे क्वेश्चन्स घेऊन आले की जे येतातच. सो व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. तुमचे काही मार्क्स आत्ताच कन्फर्म होऊन जातील कारण हे क्वेश्चन्स येणार आहेतच. तो चलो विदाउट एनी फर्दर ड्यू लेट्स गेट स्टार्टेड विथ अवर लेक्चर. क्वेश्चन नंबर 1. द करेक्ट ऑर्डर फॉर द बेसिक फीचर ऑफ अ मास स्पेक्ट्रोमीटर इज. काय विचारलेलं आहे? करेक्ट ऑर्डर काय आहे तुमच्या मास स्पेक्ट्रोमीटरच्या फीचर्सची. तर ए काय आहे तुमचं? ऍक्सिलरेशन, डिफ्लेक्शन, डिटेक्शन आणि आयनायझेशन. हे 4 वेगवेगळे सिक्वेन्स आहे. बट कोणता सिक्वेन्स करेक्ट आहे हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. करेक्ट आन्सर इज बी, आयोनायझेशन, ऍक्सिलरेशन, डिफ्लेक्शन अँड डिटेक्शन. नाउ व्हॉट इज आयोनायझेशन? आयोनायझेशन मध्ये काय होणार आहे? फर्स्ट तुमचं जे काही कंपाऊंड आहे दॅट विल गेट कन्वर्टेड इनटू दी गॅस. दिस इज आयोनायझेशन. आणि मग तुमचे चार्ज पार्टिकल कॅन बी मॅनिप्युलेटेड बाय दी इलेक्ट्रिक फील्ड और मॅग्नेटिक फील्ड. नेक्स्ट आहे, हा झाला तुमचं फर्स्ट प्रोसेस. नेक्स्ट आहे तुमचं ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन मध्ये काय होणार आहे? तुमचे आयन्स आहेत ते ऍक्सिलरेट होणार आहेत तुमच्या चार्जमुळे. मॅग्नेटिक चार्ज, इलेक्ट्रिक चार्ज त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे. नेक्स्ट तुमचं आहे डिफ्लेक्शन. डिफ्लेक्शनने काय होणार आहे? तुमचे जे मुव्हिंग आयन्स आहेत दॅट मुव्हिंग आयन्स बेंड टू देअर पाथ, म्हणजे ते त्याच्या एका पाथ फॉलो करणार आहेत. अँड द आयन्स विल अ हायर चार्ज गेट डिटेक्टेड अँड मोर हेवियर ऑर लेस चार्ज आयन्स. नेक्स्ट तुमचं आहे दॅट इज डिटेक्शन. लास्ट वन तुमचे आयन डिटेक्ट होणार. Hit the detector which records the relative abundance of each type of the product mass spectrum. ज्याच्यामुळे जो स्पेक्ट्रा फॉर्म होणार आहे त्याच्यावरून आपण कंपाऊंड आयडेंटिफाय करणार. क्लिअर? नाउ द क्वेश्चन नंबर 2. इन NMR spectrum a signal is observed as a triplet. What will be the ratio of relative peak areas in the signal? A 1:1:1, B 1:2:1, C 1:3:1 and D is 1:4:1. नाउ आता आपण हे कसं आयडेंटिफाय करणार आहे? पीक इंटेन्सिटीजला हे आयडेंटिफाय होतं. आणि तुमचं जर NMR स्पेक्ट्रम आहे, जर तुमचे आपल्याला हे मेन वर्ड आहे ट्रिपलेट. सिग्नल इज ऑब्झर्वड ॲट ट्रिपलेट, देन काय व्हॉट विल बी द रेशो? If it is a singlet we can say then it is 1. If it is doublet then it is 1:1. If it is a triplet then 2:1. And if it is a quarter then it is 1:3:1. This is your spectrum ratio observed. So if you can see the correct answer is B, 1:2:1. Clear? Now question number 3. Carbonylide shows strong IR absorption in which of the following range centimeter per inverse. कार्बोनिलाइड तुमचं कशात जास्त स्ट्रॉंग IR absorption शो करतं? ऑप्शन A, ऑप्शन B, ऑप्शन C and ऑप्शन D. And the correct option is option B. Now why? Because पहिले तर कार्बोनिलाइड म्हणजे काय आहे? कार्बोनिलाइड इज युअर 1,3 डायफिनाइल युरिया इज युअर कार्बोनिलाइड. आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर तुमचा एक कार्बोनिल ग्रुप पण प्रेझेंट आहे. आणि त्याच्यामुळे स्ट्रॉंग स्पेक्ट्रा कुठे शो होतो तर 1640 to 1690. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक इज यूज टू डिटरमाइन ग्लास ट्रान्झिशन टेम्परेचर. ग्लास ट्रान्झिशन टेम्परेचर डिटरमाइन करायला खालील कोणती मेथड टेक्निक आपण यूज करतो? ऑप्शन A इज एक्सरे डिफ्रॅक्शन, ऑप्शन B इज
Raman spectroscopy. Option C is differential scanning calorimetry. Option D is atomic force microscopy. And the correct option is DSC. याला आपण DSC म्हणतो, माहितीच असेल. DSC डिफरन्शियल स्कॅनिंग कॅलरीमेट्री. सिंपल क्वेश्चन आहे. बी फार्मला फर्स्ट इयरला PA शिकलोय तेव्हाही शिकलेलो आहे. त्याच्यामध्ये कारण ग्लास ट्रान्झिशन टेम्परेचर जे काही आहे त्याच्यामध्ये आपण अनालाइज करण्यासाठी, डिटरमाइन करण्यासाठी DSC यूज करतो. Next question, question number 5. In polarography, dash current must be blocked. A. Residual, B. Migration, C. Diffusion and D. None. पोलॅरोग्राफी मध्ये कोणता करंट ब्लॉक करायला पाहिजे? And the correct answer is B. Migration. Why? Because in polarography तुमचं जर करंट आहे ड्यू टू मायग्रेशन आयन्स मध्ये जे करंट इंड्यूस होणार आहे इन द इलेक्ट्रिकल फील्ड must be suppressed by addition of supporting electrolyte because this ensure the only diffusion current is measured. कारण आपण पोलॅरोग्राफी मध्ये आपल्याला डिफ्युजन करंट मेजर करायचा असतो म्हणून आपल्याला मायग्रेशन करंट ब्लॉक करायला लागणार. करंट जनरेशन ड्यू टू द मायग्रेशन ऑफ आयन्स. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. One of the following principle upon which the HPLC detector function is A. Redox property of solute is basis of functioning of the electrochemical detector. B. Fluorometric detection has high sensitivity and low selectivity. C. Small differences in refractive index of a mobile phase permit a precise measurement in a refractive index detectors. And D. UV detector function based upon the ability to detector. क्वेश्चन काय आहे पुन्हा एकदा नीट बघा. खालीलपैकी कोणतं प्रिन्सिपल आहे ज्याच्यावर HPLC डिटेक्टरचं प्रिन्सिपल बेस्ड आहे? अँड द करेक्ट आन्सर इज A. Redox property of the solute is the basis of functioning of electrochemical detectors. Why? Because electrochemical detectors measure the current produced by the oxidation or reduction of the analyte of the electrolyte on the surface. तुमचं HPLC डिटेक्टर तुमचं हेच मेजर करणार आहे. काय मेजर करणार आहे? ऑक्सिडेशन होतंय का रिडक्शन होतंय ऑफ दी अॅनालाइट्स. त्याच्यामुळे HPLC डिटेक्टरचं फंक्शन बेस्ड होतं काय रेडॉक्स प्रॉपर्टी आहे तुमच्या अॅनालाइटची किंवा तुमच्या सोल्यूटची. क्लिअर? क्वेश्चन नंबर 7. Which of the following techniques not useful to detect polymorphs? पॉलिमॉर्फ्स डिटेक्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणती टेक्निक युजफुल नाहीये असा क्वेश्चन आहे. A. DSC, B. HPLC, C. PXRD and D. Melting point detection. तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर तुमचं पॉलिमर्स फक्त आणि फक्त एकाच गोष्टीमुळे डिटेक्ट होणार नाही, ते म्हणजे HPLC नी तुम्ही पॉलिमॉर्स डिटेक्ट करत नाही. पॉलिमॉर्स हे सॉलिड फॉर्म आहे, ते एकच रिटेन्शन टाइम दाखवतं, सो ते HPLC ला आपण डिटेक्ट करू शकत नाही. आपण वेगवेगळे डिटेक्शन टाइम असेल तरच HPLC ला शो करू शकतो, डिटेक्ट करू शकतो. क्लिअर? Question number 8. Which among the following rules about the spin-spin coupling and bond multiplication are correct with regards to the NMR spectra? Related to the NMR spectra and related to the spin-spin coupling bonds, कोणतं खालचं सेंटेन्स त्यांनी दिलेलं करेक्ट आहे? वाचूयात. A. Coupling constant rarely exceed 20 CPS while chemical shifts are over 1000. Spin-spin interactions are independent of a strength of the applied field. C. Coupling constant is increased with the distance. And D. Equivalent nuclei interact with other to show the interaction. And the correct option is A. Coupling constant rarely exceeds 20 CPS while chemical shifts are over 1000. Why?
बिकॉज तुमचं कपलिंग कॉन्स्टंट आहे दॅट इज जे, ते असतं तुमचं 0 to 20 हर्ट्स दॅट इज CPS अँड द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. आणि तुमचं केमिकल शिफ्ट जे आहे दॅट इज मच लार्जर दॅन 1000 CP in a NMR spectra. That's why correct option is A. Now question number 9, which among the following statement is related to the ferric sulfate as an oxidizing agent as a titrant are correct? A मध्ये काय दिलंय, CE4 during the reaction exist an ionic complex in the media of sulfuric acid. B ionic equation. C formal potential of CE3 and CE2 is couple 1. CE4 does not permit use of HCl as a reducing media. Correct answer is A. Why? Because sulfuric acid solution ferric ions does not exist a simple hydrated ion. Instead they form a various anionic complexes. Various anionic complex form होतं, ते normally तुम्हाला ferric sulfate म्हणून मिळणार नाहीये. The complexation is significant because it stabilizes +4 state and influences formal potential of the CE4 and CE3 couple. That's why the CE4 during the reaction exists as an anionic complex in the media of the sulfuric acid. Clear hai? If the excitation energy of a resonance level 2.10 eV when Hc is equal to 12,330, then the wavelength of the resonance line of the sodium atom is 577.2 nanometer, 587.2, 567.2 and 597.2. असे क्वेश्चन्स येतात आणि आपल्याला वाटतं खूप हार्ड आहेत तर आपण सोडून देऊ. नाही, याचं जर करेक्ट आन्सर आपण केलं तर आपल्याला फुल मार्क्स मिळू शकतात. तर आता आपण हे स्टेप बाय स्टेप बघूयात की हे कसं करायचं. इकडे जर तुम्ही बघितलं तर तुमची आहे फर्स्ट स्टेप, आयडेंटिफाय द रिलेशनशिप बिटवीन एनर्जी अँड वेवलेंथ. काय आहे तुमची वेवलेंथ इज इक्वल टू HC अपॉन E. दिस इज द फॉर्म्युला. लॅम्बडा इज युअर वेवलेंथ, HC तुम्हाला दिलेला आहे 12,330. E इज एक्सायटेशन एनर्जी. स्टेप 2 मध्ये काय करायचंय, सबस्टिट्यूट करायचे आहेत तुमच्या व्हॅल्यूज. HC ची व्हॅल्यू ऑलरेडी दिली आहे, E ची व्हॅल्यू पण ऑलरेडी दिली आहे. दिस इज द व्हॅल्यू ऑफ E. मग ह्या दोन्ही व्हॅल्यू पुट केल्या विच इज इक्वल्स टू 5871.43. आता याला कन्वर्ट करायचंय बिकॉज 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10 अँगस्ट्रॉम. आणि लास्टली वी गॉट अ आन्सर दॅट इज 587.40 नॅनोमीटर. 587. त्याच्या नियर बाय आन्सर कोणता आहे, 587. इथे आपला आहे ऑप्शन नंबर बी, 587.2. सिंपल करायचंय. फॉर्म्युला आहे लॅम्बडा इज इक्वल्स टू HC अपॉन E. HC ची पण व्हॅल्यू दिली आहे, E ची पण व्हॅल्यू दिली आहे. व्हॅल्यू पुट करायच्या, पण आन्सर येईल ते येईल अँगस्ट्रॉम मध्ये. त्याला कन्वर्ट करायचं आपल्याला नॅनोमीटर मध्ये. क्लिअर आहे. नेक्स्ट इज what quantity of an indicator solution shall be added when the quantity is not mentioned in an assay or a test. It is an important question. Normally आपल्याला फार्माकोपिया मध्ये सगळं काही दिलेलं असतं, तशाच एसेस तशाच टेस्ट आपण परफॉर्म करतो. पण कधी कधी आपल्याला इंडिकेटरची क्वांटिटी दिलेली नसते. व्हॉट द क्वांटिटी ऑफ द इंडिकेटर आपल्याला प्रोव्हाइड केलेली नसते. मग अशा वेळी आपण काय इंडिकेटर घ्यायचं आहे. द करेक्ट आन्सर इज A, 0.1 ml. जर आपल्याला कुठेही क्वांटिटी मेन्शन केलेली नाहीये तर आपण 0.1 ml घ्यायचंय इंडिकेटर सोल्युशन. क्लिअर. क्वेश्चन नंबर 12. इन जेडाल मेथड सॅम्पल कंटेनिंग नायट्रोजन इज डायजेस्टेड विथ व्हॉट. कॉन्सन्ट्रेटेड सोडियम हायड्रॉक्साइड, fumic nitric acid, concentrated sulfuric acid and strong ammonium solution. And the correct answer is C, concentrated sulfuric acid. Why? हे important आहे ही मेथड. जेल्डाल, के जेल्डाल पण म्हणतात काही जण, but we keep the K as a silent. The method
इज अ स्टँडर्ड अनालिटिकल टेक्निक आहे. कशासाठी? तुमचं नायट्रोजन डिटेक्ट करण्यासाठी. नायट्रोजन कंटेंट किती आहे हे डिटेक्ट करण्यासाठी आपण करतो. आणि ही प्रोसेस कशी बिगिन होते की तुमचं नायट्रोजन किती डायजेस्ट होते ॲट अ पर्टिक्युलर स्टेट. आणि ते डायजेस्ट कसं होतंय तर ते आपण कशासोबत चेक करणार आहे? दॅट इज कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, दॅट इज कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. Clear? Question number 13. What is the concentration of paracetamol in 0.1 normal sodium hydroxide solution whose absorption in a 1 centimeter cell at its lambda max 257 नॅनोमीटर म्हणजे लॅम्बडा मॅक्स 250 नॅनोमीटर आहे was found to be 0.825 a 1% 1 centimeter and IP monograph of a paracetamol is given as 715 at 257. खूप मोठं सेंटेन्स आहे, खूप मोठा क्वेश्चन आहे म्हणून तो हार्ड आहे? नो, सिंपल क्वेश्चन आहेत. सिंपल फॉर्म्युलाज अप्लाय केले तर आपल्याला याचे आन्सर लगेच मिळून जाणार आहे. आता इथे बघूया, पहिले तुम्हाला रिलेव्हंट फॉर्म्युला आयडेंटिफाय करायचा आहे. तुम्हाला याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे एकदा बघून घ्यायचं, नोट डाऊन करून घ्यायचं पटपट. आता बघूयात. Concentration of substance can be calculated using a absorption formula which is given by Beer-Lambert's law. A is equals to A 1% 1 centimeter into C and into B. Now what is C? It is a concentration तुमचं weight by volume, percent weight by volume, and B is a length in centimeter, that is 1 centimeter. तर ऑलरेडी सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. ए इज अ मेजर्ड ऍब्झॉर्बन्स जो आपल्याला इथे दिलेला आहे, ऑलरेडी सांगितलेला आहे कॉन्सन्ट्रेशन 0.825. नेक्स्ट आहे तुमचं स्पेसिफिक ऍब्झॉर्बन्स ए 1% 1 सेंटीमीटर, हे इथं आपल्याला दिलेला आहे. सी हियर, दॅट इज व्हॉट 715. कन्फ्यूज नाही व्हायचं का, इथं दिले ऍज अ 715 ऍब्झॉर्बन्स दिलाय तुमचा 257 नॅनोमीटर. सो या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. या आपण फॉर्म्युलामध्ये बियर्स-लॅम्बर्ट्स लॉच्या फॉर्म्युलामध्ये पुट केल्या, तुम्हाला आन्सर आलं हे. आता हे आन्सर आलंय करेक्ट आहे. तर असं नेहमीच होणार नाही की परफेक्टली त्याच व्हॅल्यूज तुम्हाला तुमच्या ऑप्शन्स मध्ये दिलेल्या असतील. तर यू हॅव टू गो फॉर अ नियर बाय व्हॅल्यूज. आता इथे बघितलं तर तुमची नियर बाय व्हॅल्यू कोणती आहे? पर 100 ml ची चेक करायची आहे. बट mg आणि ग्रॅम मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. आपला आन्सर आले ग्रॅम पर ml मध्ये. सो यू कॅन सी बी अँड सी ऑप्शन इज ऑलमोस्ट दी सेम. बट अवर करेक्ट ऑप्शन इज, व्हॉट इज अवर करेक्ट ऑप्शन? सी, कारण आपलं ग्रॅम पर ml आहे. क्लिअर आहे? क्वेश्चन नंबर 14. द युनिट फॉर अ स्पेसिफिक ऍब्झॉर्बन्स ए 1 सेंटीमीटर 1% 1 सेंटीमीटर इज काय असेल? आत्ताच बघितलं. व्हॉट इज द करेक्ट आन्सर? डी, DL ग्रॅम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स. क्वेश्चन नंबर 15. व्हॉट इज द न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स फ्रिक्वेन्सी ऑफ 1 हायड्रोजन इन अ 7.05 टेस्ला मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेन? आता हे पण कॅल्क्युलेशन आहे, खूप काही हार्ड कॅल्क्युलेशन्स नाही आहेत. मी स्वतः सॉल्व्ह करून चेक केले, कारण मुलांना सगळं सिम्प्लिफाय पाहिजे असतं. हार्ड क्वेश्चन्स दिले की मुलं म्हणतात की नाही हे हार्ड आहेत तर सोडून दे. नो, सी, ट्राय करायच्या आधी सगळंच हार्ड वाटणार आहे आपल्याला. द रेझोनन्स फ्रिक्वेन्सी ऑफ अ न्यूक्लियस इन अ मॅग्नेटिक फील्ड इज डिटरमाइंड बाय लार्मर इक्वेशन. लार्मर इक्वेशनने ते डिटरमाइन होतंय. व्हॉट इज दिस इक्वेशन? This V is equal to lambda upon 2 pi B naught. It is a resonance frequency. This is lambda 2 pi R. This is a 2 pi R. Is a constant specific nucleus and this is a strength, magnetic field strength. आपल्याला व्हॅल्यूज ऑलरेडी दिलेल्या आहेत क्वेश्चन मध्ये. सो नॉट टू वरी. फॉर्म्युला मध्ये डिरेक्टली पुट करायच्यात आणि व्हॅल्यू आली आहे 300.17 मेगा हर्ट्झ. आता नियर बाय व्हॅल्यू बघावी लागते का, चेक करूया. येस, एक्झॅक्ट ही व्हॅल्यू आली आहे का? नाही. सो त्याच्या सर्वात नियर बाय व्हॅल्यू आहे ऑप्शन ए 300.0 मेगा हर्ट्झ. क्लिअर? क्वेश्चन नंबर 16. व्हॉट इज द हायड्रोजन डिफिशियन्सी इंडेक्स दॅट इज HDI व्हॅल्यू फॉर अ टोल्यून 1 2 3 4? याच्यासाठी पण सिंपल आपल्याकडे एक कॅल्क्युलेशनच आहे, पण तुम्ही हे नोट डाऊन करा कारण हे क्वेश्चन्स रिपिटेटिव्हली येतात
आणि हे सेमच क्वेश्चन असतात, काही नाही. जीपॅटला आणि एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टरला तर हेच क्वेश्चन्स येतात. फॉर्म्युला फॉर HDI, दॅट इज हायड्रोजन डिफिशियन्सी इंडेक्स, दॅट इज 2C+2 मायनस H/2. नाव 1 रिंग आहे तुमच्या टोल्यूनची. टोल्यूनचा फॉर्म्युला इथे आहे वरती C7H8. इट इज द फॉर्म्युला फॉर युअर टोल्यून. सो पाय बॉन्ड्स आहे तुमच्याकडे 3 आहेत. एक रिंग आहे तुमच्याकडे. सो एक रिंग प्लस 3 पाय बॉन्ड इज इक्वल्स टू 4. दॅट इज HDI इज इक्वल्स टू 4 येणार आहे तुमचा. फॉर्म्युलामध्ये जर तुम्ही बघितलं C7H8, इथं फॉर्म्युलामध्ये तुम्हाला C टाकायचा आहे आणि H टाकायचा आहे. सो तुमचं C7 आहे +2 आहे, H8 आहे, याची व्हॅल्यू आली 4. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज D4. सिंपल आहे. हायड्रोजन डिफिशियन्सी इंडेक्स काढायचा आहे. त्याच्यामध्ये तुमचं आहे 2C+2 मायनस H/2 इज दी फॉर्म्युला. टोल्यून मध्ये C7H8 आहे. क्लिअर आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 17. इन NMR, aromatic proton resonance in a characteristic narrow range at what? NMR म्हणजे काय होत आहे तुमचं? aromatic protons विचारलेत, रिलेटेड टू द aromatic protons which is directly attached to your aromatic ring. आणि तुमचं जे डी शिल्ड आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट वन 6.5 to 8.0. Why? Because the shift is due to the magnetic anisotropy caused by the current ring. आणि बाकीचे जे तुम्ही बघितले हे जे ऑप्शन्स आहेत ते आहेत तुमचे, दिस इज स्पेसिफिकली फॉर अरोमॅटिक प्रोटॉन. हे कार्बॉक्झिलिक ऍसिड प्रोटॉन साठी. नेक्स्ट आहे तुमचे बेन्झाईल, अलाइल जे काही प्रोटॉन्स असतात. आणि लास्ट वन इज तुमचं अल्काइल प्रोटॉन साठी ही नॅरो रेंज आहे. क्लिअर. नेक्स्ट आहे चूज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ प्रोसेस ड्युरिंग ॲटोमायझेशन इन अ ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. करेक्ट प्रोसेस काय आहे माहिती असायला पाहिजे. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटची जे काही आपण यूज केलं आहे त्याची एक करेक्ट प्रोसेस काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि याच्यामध्ये जर करेक्ट आन्सर तुम्ही बघितलं देन द करेक्ट आन्सर इज बी. नेब्युलायझर, डिझोल्युशन, व्होलॅटिलायझेशन, डिसोसिएशन, आयनायझेशन ऑफ दी आयन. प्रोसेस माहिती पाहिजे. पहिले ते एरोझोल मध्ये कन्वर्ट होणार, नंतर एरोझोल मॉलिक्यूल आहे ते इव्हॅपोरेट होणार आणि फक्त सॉलिड मॉलिक्युल्स राहणार. त्याच्यानंतर व्हॉलॅटायलायझेशन मध्ये सॉलिड मॉलिक्युल्स पण तुमचे इव्हॅपोरेट होणार. डिसोसिएशन नावामध्येच आहे ते सेपरेट आउट होणार आणि शेवटी आयनायझेशन होणार. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 19. विच अमॉंग द फॉलोइंग carrier gases has the highest thermal conductivity? एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये. तुमचे ते 4 काय ऑप्शन्स आहेत ते वाचायची गरज नाहीये. खूप पहिल्यापासून आपण शिकलोय. कोणाची हायेस्ट थर्मल कंडक्टिव्हिटी आहे? दॅट इज युअर हेलियम. हेलियम हॅज हायेस्ट थर्मल कंडक्टिव्हिटी. क्वेश्चन नंबर 20. PM indicators are used in redox titration, non-aqueous titration, acid-base titration and complexometry titration. PM indicators आपल्याला तर पाठच पाहिजे हे, कारण PA ला खूप शिकलो आहे. PIC, PA ला टायट्रेशनच शिकलोय आपण फक्त. सो वी नो इट इज युज्ड फॉर कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन. क्लिअर आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 22. Which when the 50 ml of sodium hydroxide, that is 0.1 molar, is added to 100 ml of 0.1 molar acetic acid, the pH of the resultant solution is dash pK, 5 pKa of the acetic acid, 1.8 to 10 raised to minus 5. So काय फाइंड आउट करायचंय? फायनल pH काय आहे? सोल्युशनचा pH काय आहे, जे काय ह्याच्यामध्ये सगळं ऍड केलेलं आहे ते आपण कसं फाइंड आउट करणार हे बघायचं. सर्वात पहिले तुमचं आहे ऍसिटिक ऍसिड आहे आणि आहे NaOH. सो ऍसिटिक ऍसिड आणि NaOH चे मोल फाइंड आउट केले. 0.1 मोलार मध्ये किती आहेत? क्लिअर. त्याच्यानंतर कंपोजिशन केलं आपण आफ्टर रिॲक्शन. आपली इनिशियल रिॲक्शन काय होती आणि आफ्टर रिॲक्शन
काय होती. आपला फॉर्म्युला आहे हा हेंडरसन हॅसेलबॅच इक्वेशन. त्याच्यामध्ये आपण pH इज इक्वल टू pKa लॉग ऑफ सॉल्ट अपॉन ऍसिड. सॉल्ट अपॉन ऍसिड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर याच्यामध्ये आपण बघितलं तर pH इज इक्वल टू pK हे आपली व्हॅल्यू आली आहे 1. का बरं व्हॅल्यू 1 आलेली आहे, इकडे आहे त्याचं सोल्युशन. इनिशियलला तुमचं आहे 0.01 अँड 0.005. रिॲक्टेड मॉलिक्युल्स आहे 0.005 बिकॉज NaOH इज अ लिमिटिंग एजंट. रिमेनिंग किती राहिले तुमचं 0.001. सो तुमची सॉल्ट किती राहिली आहे 0.001 आणि तुमचं ऍसिड किती राहिलंय 0.005. सो तुमची ही जी काय व्हॅल्यू आहे सॉल्ट अपॉन ऍसिड ही तुमची 0.005 अपॉन 0.005 असेल तर इक्वल्स टू 1 येणार. सो pH इज इक्वल टू pKa प्लस log 1. सो pH इज इक्वल टू pKa. तुमचं pKa आहे 1.82. ऑलरेडी इथं दिलेलं आहे. कुठून आणलं मॅडमनी काही म्हणायचं नाही, इथं व्हॅल्यू दिलेली आहे 1.82 इंटू 10⁻⁵. आता विच इज सिमिलर टू व्हॉट ते फाइंड आउट करायचं. हे व्हॅल्यूज कशाशी सिमिलर आहेत तर इट इज सिमिलर टू द क्लोजेस्ट टू 4.74. क्लोजेस्ट व्हॅल्यू बघायची आहे. क्लिअर आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज C 4.74. Next question number 22. The principle of gas liquid chromatography is A. Ion exchange chromatography, B. Adsorption chromatography, C. Affinity chromatography, and D. Partition chromatography. And the correct answer is D. Partition chromatography. Because the principle of GLC, that is a gas liquid chromatography, it is based on partition chromatography. Clear? Next question number 23. What is the approximate chemical shift ranges from the proton attached to the aldehyde group? Aldehyde group ला attached असतील तुमचे प्रोटॉन तर त्यांची केमिकल शिफ्ट किती होऊ शकते. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी 9.5 to 10. It is a shift, approximate chemical shift of the proton which is attached to your aldehyde group. Question number 24. The solvent used in a NMR spectroscopy with the highest level of deuteriation among these. आता हा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. आपल्याला असं सॉल्व्हंट पाहिजे कोणाचं NMR स्पेक्ट्रोस्कोपी जे हायेस्ट ड्युटेरिएशन आहे खालील मधल्या. ए आहे ड्यूटेरियम ऑक्साइड, बी आहे ड्यूटेरियो क्लोरोफॉर्म, सी आहे ड्यूटेरियो मिथेनॉल आणि डी आहे ड्यूटेरो स्टोन्स. सो काय असेल करेक्ट आन्सर मला कमेंट करून सांगा. द करेक्ट आन्सर इज ड्यूटेरियम ऑक्साइड. नाव वाय ड्यूटेरियम ऑक्साइड? कारण ड्यूटेरियम ऑक्साइड मध्ये तुमचं सर्वात जास्त ड्यूटेरिएशन होतं. किती पर्सेंट होतं त्याच्यावर आहे. तुम्ही जर बघितलं जर आपला ए ऑप्शन आहे तर ए ऑप्शन मध्ये होतं 99.98 to 99.9% काय होतंय ड्यूटेरिएशन. सेकंड जो आपला पॉइंट आहे ड्यूटेरियो क्लोरोफॉर्म याच्यामध्ये आपलं होतं 99.8%. थर्ड जे आहे त्याच्यामध्ये आपलं होतं 99.8% आणि हे लास्ट वन आहे दीज आर द ॲनिमल्स नॉट सॉल्व्हंट. कारण ह्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला कन्फ्युजिंग केलेलं आहे. हे कोणतंही सॉल्व्हंट नाहीये, हा ॲनिमल आहे ड्यूटेरियो स्टाउन्स. सो करेक्ट ऑप्शन इज ए, दॅट इज ड्यूटेरियम ऑक्साइड. Last question, question number 25. Global source in an infrared spectrometer is A. Nichrome wire, B. Tungsten filament, C. Rhodium wire heated in a ceramic, and D. Silicon carbide rod. And the correct option is, तुम्ही सांगायला पाहिजे मला, D. Silicon carbide rod. The students, इथे आपले 25 क्वेश्चन्स संपलेले आहेत ऑन फार्मास्युटिकल अनालिसिस. भरपूर मुलांनी मला मेसेजेस केलेले होते म्हणून मी हे 25 मोस्ट रिपीटेड आस्क क्वेश्चन्स घेतलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू द चॅनल. आणि अजून कोणते व्हिडिओज पाहिजे असतील, अजून कोणते एमसीक्यूज पाहिजे असतील तर मला कमेंट करा. सध्या तरी आपण आता एमसीक्यूज वर फोकस करणार आहोत.
कारण जीपॅटच्या स्टुडंटची पण 7 तारखेला एक्झाम आहे आणि डीआयच्या स्टुडंटची पण 22 तारखेला एक्झाम आहे. सो वी आर फोकसिंग मोर ऑन दी एमसीक्यूज. अजून कशाचे एमसीक्यूज पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स पाहिजेत, मॉक टेस्ट पाहिजे, तर कमेंट मी बिलो. मी नेक्स्ट क्वेश्चन्स नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊन येईल. तर चलो बाय, टेक केअर अँड ऑल द बेस्ट. खूप कमी वेळ उरलेला आहे.